दरम्यान भाजपनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीमध्ये अधिवेशन पार पडणार आहे। 2 दिवसांच्या या अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे। या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। पाहूया। उद्यापासून 2 दिवस शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन होणार आहे। नुकतंच शिर्डीमध्ये भाजपचं अधिवेशन पार पडलेलं होतं आणि त्यानंतर आता हे राष्ट्रवादीचं अधिवेशन पार पडणार आहे। भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनानंतर शिर्डीमध्ये 2 दिवसीय राष्ट्रवादीचं देखील अजित पवार गटाचं अधिवेशन पार पडत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने हे अधिवेशन असणार आहे आणि त्याची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे। अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, सदस्य आणि जे मंत्री आहेत त्यांची देखील या अधिवेशनाला उपस्थिती असणार आहे। राज्यातील सत्ताधारी महायुतीतील भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचं देखील अधिवेशन शिर्डीमध्ये पार पडत आहे। अजित पर्व दिशा विकासासाठी आणि पुरोगामी विचारांचे असे घोषवाक्य असलेले हे शिबिर राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष संघटन तसेच सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात देखील या शिबिरातून होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार गटाचे प्रथमच अधिवेशन होत आहे। राष्ट्रवादीच्या फुटीची सुरुवात शिर्डीतून झाल्याचं मानलं जातं। या फुटीनंतर अजित पवार यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं स्वतंत्र अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून आगामी स्वराज्य संस्था डोळ्यासमोर ठेवून अजित पवार पदाधिकाऱ्यांना, जिल्हा प्रमुख, जे महत्वाचे जे पदाधिकारी आहेत, सदस्य यांना काय आवाहन करतात, काय कानमंत्र देतात हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।